नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत फॉल क्रीक फॉल स्टेट पार्कमध्ये आणि हे पार्क आहे कंबरलँड पठारावरती आणि हे पठार आहे टेनेसी राज्यामधील रॉकी पर्वताच्या पूर्वेला हे पठार आहे। या पार्कचं एकूण क्षेत्र जर पाहिलं तर ते 29,800 एकरापेक्षा जास्त क्षेत्र या पार्कनी उद्यानांनी व्यापलेलं आहे। पठारावरती अतिशय घनदाट असं जंगल आहे आणि या जंगलामध्ये जास्त प्रमाणात पाईनची झाडे आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि या पठारावरती फॉल क्रीक फॉल्स हा सर्वात उंच हा धबधबा आपल्याला पाहायला मिळतो। अतिशय सुंदर रमणीय असा हा धबधब्याचा ओव्हरलुक आपल्याला इथं पाहायला मिळतो। 256 फूट उंच हा धबधबा आहे। हा धबधबा जवळून पाहण्यासाठी आपल्याला खाली अर्धा मैल म्हणजे साधारणपणे 800 मीटर आपल्याला चालत जावे लागते। चालत जात असताना आपल्याला आजूबाजूची झाडी, मोठे मोठे दगड पाहायला मिळतात। अतिशय सुंदर आणि रमणीय देखणं रूप आपल्याला या धबधब्याचं जवळून पाहता येते आणि या धबधब्याची भुरळ हॉलिवूडलाही पडल्याशिवाय राहत नाही। द जंगल बुक, टर्बो, किंग कॉंग लाईव्स अशा अनेक मूव्हीचं शूटिंग या धबधब्याजवळ झालेलं आहे। कॅम्पिंगसाठीचा अतिशय सुंदर असा हा स्पॉट या पार्कमध्ये आहे। अतिशय मोठे आणि प्रचंड मोठ्या स्वरूपाचे खडक आपल्याला इथे पाहायला मिळतात। याच परिसरामध्ये काही अंतरावरती चालत गेल्यास आपल्याला हा केन क्रीक वॉटरफॉल्स पाहायला मिळतो। 85 फूट उंच असा हा वॉटरफॉलची उंची आहे। अतिशय सुंदर आणि रमणीय परिसर या वॉटरफॉलचा आहे आणि विशेष म्हणजे या वॉटरफॉल्सवरती आपल्याला वुडन ट्रेल पाहायला मिळते आणि या वॉटरफॉल्सची धबधब्याची क्रेज हॉलिवूडला पडल्याशिवाय राहत नाही। या पार्कमध्ये अनेक लोक हे कॅम्पिंग करण्यासाठी येत असतात। कॅम्पिंग करायला आल्यानंतर तुम्ही इथे सायकलिंग, बोटिंग, फिशिंग आणि गोल्फ सुद्धा इथे खेळू शकता। असं हे निसर्ग सौंदर्याने नटलेलं फॉल क्रीक फॉल स्टेट पार्क आहे। इथे राहण्यासाठी लॉजिंगची सुद्धा सोय इथे या पार्कमध्ये आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।